जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही। शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढविल। कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळं तोडलेली आहेत ती पहिला तपासावीत। का मागच्या 2015च्या निवडणुकीमध्ये एकाचे 11 करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता। शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागले होते। तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये। युतीच्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना मुख्य नेते यांनी वारंवार सांगितलेलं आहे की युतीमध्ये आम्ही लढणार आहोत। युती कामाचं श्रेय एकटा न घेता युतीचं आहे अशा प्रकारचं आणि युती अखंड टिकावी याकरता शिंदे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत। मग जो युतीचा मतदार आहे त्या मतदाराचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे असं म्हणतात की युतीच्या बाबतीमध्ये शिंदे साहेब निर्णय घेतील, परंतु स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हा अपमान आहे। अशी आव्हानं शिवसेनेने नेहमीच पेललेली आहेत आणि परतून लावलेली आहे। अंबरनाथ शहरातील मतदारांनी आत्ता 25 वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे। अशा वल्गनांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही, त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास। आता आम्ही काय कोणासाठी थांबणार नाही, कोणाला विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही। त्यामुळे योग्य वेळी शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे। मुख्य नेते शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब ते घोषणा करतील, ते यादी जाहीर करतील, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल। शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर